महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांमधील मल्लिकार्जुन हे एक ज्योतिर्लिंग आहे। सर्व ज्योतिर्लिंगांच्या क्रमामध्ये मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाला दुसरे ज्योतिर्लिंग मानलं जातं। मल्लिकार्जुन मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण भागात श्री शैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठावर स्थित असलेलं प्रसिद्ध मंदिर आहे। आंध्र प्रदेशातील हे निसर्गरम्य मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणूनही ओळखलं जातं। हे मंदिर भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती म्हणजेच मल्लिका आणि भगवान शिव म्हणजेच अर्जुन हे आहेत। मल्लिकार्जुन या मंदिराचा महिमा आणि उल्लेख आपल्याला महाभारत, शिवपुराण तसेच पद्मपुराण या ग्रंथांमध्ये आढळतो। असं म्हणतात की मल्लिकार्जुन मंदिरातील शिवलिंगाचं पूजन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। ज्यांची श्रद्धा आहे ते भगवान शिव यांच्या चरणावर स्थिर होते। त्यांना दैहिक, दैविक आणि भौतिक अशा सर्व व्याधींपासून मुक्ती मिळते। श्री शैलम मल्लिकार्जुन या मंदिराच्या इतिहासाशी निगडित पुरावे म्हणजे सातवाहन राजवटीतील शिलालेख। या शिलालेखांवरून समजतं की हे मंदिर दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात आहे। इसवी सन 1404 मध्ये विजयनगरच्या राजाने या मंदिराच्या मुख्य सभामंडपाची निर्मिती केली होती। याच ठिकाणी श्रीकृष्ण देवराय, हरिहर व ब्रह्मंदाय यांनी 3 गोपुरे देखील बांधली आणि 14व्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्री शैलमचा सुवर्णकाळ मानला जातो। या राजाने पाताळगंगा, कृष्णा नदी ते श्री शैलम असा मार्ग बांधला होता। यानंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्याच्या काळात या मंदिराचं आणि दक्षिण टोकाकडील गोपुराचं दगडी बांधकाम करण्यात आलं। पुढे 15व्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराचे इतर भाग बांधले। मल्लिकार्जुन या मंदिराबद्दल आणखी एक सांगण्यासारखी बाब म्हणजे इसवी सन 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी या मंदिरात वास्तव्य देखील केलं होतं। शिवाय शिवाजी महाराजांनी या मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकामही केले होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।